गर्दीच असते. इथून ना बघ कोपा. लुक ॲट द व्ह्यू. कळलं ना तुम्हाला? व्ह्यू का बरं? दोन दाब ना तू, दोन दाबलंच नाही. दाबलं मी, ते होतच नाही. मी काय करू? पार्किंग अच्छा, नॉट ऍक्सेस पद्धत आहे. का? चाललंय. गाईज हॅलो. How are you? हॅलो मामा. हॅलो. हॅलो डॅडू. तुझ्या इथं होतं ना. I'm fine. Okay. सेकंड फ्लोअरला नाही जाते. का? So guys, finally we are entered and super duper excited. Finally मी कोपामध्ये आलेले आणि तुम्हाला दाखवते जस्ट. ब्लॉगची स्टार्टिंग करून घेऊया. जय श्री महाकाल, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे एकटीचा प्रवास. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मीही मजेत आहे. सो आपण फायनली मूवी नाईट्सला आलोय फॅमिली सोबत. दाखवते तुम्हाला. सी सो गाईज, बिंग अ यूट्यूबर आपल्याला सगळं चेक करायचं आहे. सो आपण फूड सेक्शन आणि वॉशरूम चेक करूया. लेट्स गो. फूड सेक्शन असं आहे गाईज. वॉशरूममध्ये फ्रेम aesthetic. On this Bhavish chips, the guy he also commented on the pretty clothes. Yeah, so why? तुम्ही लय नशीबवान आहात. कसं काय? लय जणांची एसटी चुकती, पण तुम्हाला आज माझी एसटी गावली. तुम्ही कशी टायमिंगला. तर येतो ठीक आहे. सो आता आम्ही आलो आहोत तिकडे काहीतरी घ्यायला. आणि मी ज्या स्क्रीनला आहे तिथे ब्लँकेट्स भेटत नाही, पण मी खूप रिक्वेस्ट केलं, त्यांनी लगेच मला दिलेला आहे. सो भारी आहे, छान वाटलं मला. सो फायनली वी ऑर्डर्ड पॉपकॉर्न्स, न्यूयॉर्क चीज केक अँड बेस्ट थिंग इज वेट आलू टिक्की चॅट अँड सी द प्राइस. त्यांना सीट नंबर सांगितले ना. बघितलं ना. सो बाकीचे ऑर्डर ते सीटवर आणून देणार आहे. सो पॉपकॉर्न शंभूने घेतलेले आहेत बघा, खायची घाई. सो लेट्स गो गाईज. उशीर आहे ना. चल रे, चिडवतोय. ब्लँकेट घेतलंय म्हणून उशी घे म्हणतोय. तिथे काही झोपायचंय का? मला गेलो डॉक्टर ओके. म्हातारबा बघितला का ग कुठं? नाही. फायनली ऑर्डर आली. दिसणार नाही आता अंदाज. मेलं वाटतं कुणीतरी. कुत्री लई. तू काय वाट बघतीस का एखाद्याची आत्महत्या होण्याची? बापरे, केवढं आहे. नाही ग बाई. पण मी तुला का पैसे देऊ?
मला तुमचे पैसे नको आहेत, मला माझे पैसे हवेत या दानपेटीतले. या दानपेटीत टाकलेले पैसे परत मिळत नाहीत आणि आपल्याला सोन्याचा कळस चढवायचा ना मंदिरावर. जो सोन्या चांदीत अडकला स्वामी त्याला कधी समजलेच नाही. गरजवंतांच्या गरजा भागवणाऱ्याच्या पाठीशी स्वामी असतात. चल मला पैसे दे, जीवन मरणाचा प्रश्न आहे. ऐ, सो आता रात्रीचे वाजलेले आहेत 2:30 आणि आता आम्ही घरी जायला निघणार आहेत. मूवी खूप छान होता, नक्की जाऊन बघा. शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याऐवजी त्यांच्याकडे काय काय ऑप्शन आहे हे पण सगळं शेवटला दाखवलेलं आहे. सो मूवी संपल्यानंतर लगेच उठू नका. भेटू परत भन्नाट अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टील दॅन खाओ पिओ खुश रहो. बाय. असं कसं ठेवू शकतात स्केचर्स.